कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आशू ताईला अजून शुद्ध येत नाहीये म्हणजे काय म्हणायचं रे? काकू तू काळजी नको करू। हे बघ डॉक्टरांनी सगळी जी काही ट्रीटमेंट आहे ती सुरू केली आहे आणि आता ऑपरेशन पण आहे। रे पण आशू पैशाचं काय केलं? पैशांची व्यवस्था झाली आहे, होईल आणि तू काळजी नको करू। ताई म्हणायची ना की माझा लेक अजून लहानच आहे, पण तिचा लेक आता मोठा झालाय ते तिला माहीतच नाहीये। आशू अरे तू होतास ना म्हणून हे सगळं शक्य झालं मला। क्या मॅच्युअरली सगळं सांभाळलंयस ना तू, मला तुझा खूप अभिमान वाटतोय बाळा। आणि मला माहिती आहे जेव्हा ताईला हा आशू बघायला मिळेल ना तेव्हा तिलाही तुझा खूप अभिमान वाटेल। काकू अगं ते माझं कर्तव्य आहे, ते मी पूर्ण केलं बस। डंबो केलेस तू सगळं मॅनेज, आणि आई शिवा पण तर आहे, काकूचं सगळं तिनेच तर केलंय। अगं तिचं कौतुक आहेच मला, तर माझी गुणी सून। नाही काकू एवढं काही नाही। शिवा शिवा अरे तुम्ही इकडे, आम्ही ते खाली फ्लोअरवर तुम्हाला। ऑपरेशन इथे वर आहे ना। झालं ऑपरेशन? नाही आता नेतील त्यांना। बाकी सगळं ओके आहे ना? अरे भाई तुम्ही असताना कसं ओके नसेल सगळं? हे बघा मला पैशांची गरज होती, मागितले नाही तुमच्याकडे, पण मला गरज होती आणि तुम्ही मला मदत केलीच। मी खरंच खरंच खूप ऋणी राहीन। जीजू यार नाही तुमच्यामुळेच तर टेस्ट झाल्या। बास काय जीजू? जीजू तुम्ही आणि शिवा यांच्याशिवाय कोण आहे आम्हाला? तुमच्यासाठी नाही करणार तर कोणासाठी करणार आम्ही? काय रे? बाबा आणि भाऊ का नाही पोचले अजून? पोचायला हवे होते। शिवा मला थोडी काळजी वाटते। भाऊंना काय सांगू मी? आपण जो निर्णय घेतलाय तो योग्य आहे ना? आशू सगळं व्यवस्थित होणार आहे, सगळं नीट केलंयस। हो आणि डंबो तू भाऊंची काळजी नको घेऊ, बाबा आहेत ना त्यांच्या सोबत। आई आशू आई आशू हे बघ तू तू नको काळजी करू। नेले ना आता ऑपरेशन थिएटरला तर सगळं होईल नीट। हं एवढी हिम्मत केली आहे, निर्णय घेतलाय, पण थोडी भीती वाटते। आशू आशू सगळं नीट होईल। योग्य डिसिजन आहे ना हा? हो आशू तू नको काळजी करू, तू सगळं नीट केलंयस आणि सगळं नीट होणार आहे। मी प्रार्थना करेन। आशू ऐक ना तू शांत हो रे, सगळं नीट होईल। तुला जे करायचं ते सगळं केलंयस तू आता। हो मला माहिती आहे, पण तरी मला भीती वाटते ग। आईला काही झालं तर भाऊंना काय उत्तर देऊ मी? असं काही होणार नाहीये, नाही होणार असं काही। सीताई कायम आहेत आपल्या बरोबर। बाबा भाऊ आले। भाऊ तू आशू रडू नको। आशू कुठे होता? आईला काय झालं? मग मी बोलायचा प्रयत्न केला मी, पण तिला कळतच नाही। ती भाऊ मला काही भाऊ आशू ते स्वतःला खूप रोखून धरलं, पण आता तुम्ही आलात आणि तो लढायचं नाही बरं? मी आलोय ना आता, तुझी काही ऐकतच नाहीये माझं। सगळी माझी चूक आहे। असा विचार नाही करायचा, तुझी काय चूक आहे यार? हा? हे बघ अरे तू होतास म्हणून त्या सगळ्यांना सांभाळू शकलास ना तू, असं काय करतोस? वहिनी कशी आहे? ताईला आता ऑपरेशन थिएटरमध्ये नेलंय। तुम्ही ठीक आहात ना? तुम्ही घाबरला नाहीत ना? नाही नाही बाबा, इथे सगळं ओके आहे। या दोघांनी सगळं सांभाळलंय।
खरं तर आशूने सगळं सांभाळलं, सगळ्या बाहेरच्या गोष्टी केल्या. इन्शुरन्सवाले खूप त्रास देत होते त्याला, पण त्या सगळ्या गोष्टी त्याने नीट केल्या, आम्हाला धीर दिला. आशू खरंच आमचा आधार झाला. आशू, एका बापासाठी मुलानं त्याच्या पायावर उभं राहणं हे जितकं महत्वाचं असतं ना, पण त्याच मुलानं घरच्यांचा विश्वास कमावणंही खूप गरजेचं असतं मला. आणि तो विश्वास मला या सगळ्यांच्या डोळ्यात दिसतोय. आशू, हेच तर मोठं होणं असतं. आय एम प्राऊड ऑफ यू. कशी कंडिशन होता? ऑपरेशन थोडं क्रिटिकल होतं, तशी मी कल्पना दिली होती आशुतोषला. तुमच्या प्रेमामुळे आमच्या प्रयत्नांना यश आलंय. ऑपरेशन सक्सेसफुल झालंय. आई कशी आहे? त्या बऱ्या आहेत आता. आपण पुढच्या गोष्टींबद्दल बोलू. भाऊ, ताईला शुद्ध येते बहुतेक. सीता? सीता? तुम्ही नव्हतात ना इकडे, तुम्ही आलात. हो सीता, मी आलोय. सीता, हे काय करून घेतलंस? मला काय झालंय? ताई, अगं घरात चक्कर येऊन तू पडली होतीस आणि मग आम्ही तुला इथे घेऊन आलो. मला इथे कोणी आणलं? आशू घेऊन आला तुला. आशू? हो ताई, तुझा आशू तुला इथे घेऊन आला. हे नव्हते, भाऊ नव्हते, तरीही त्याने सगळं एकट्याने सांभाळलं. आणि ताई, आईला बरं नसेल तर तिचं लेकरू लांब राहील का गं? मला काय झालंय? मला नक्की काय झालंय नीट सांग. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.